नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दुबई विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा CCTV समोर. विमानतळावर हल्ला होताच प्रवासी आणि कामगारांमध्ये उडाला गोंधळ. इराणकडून दुबईच्या विमानतळावर हवाई हल्ला. हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू. इस्रायल अमेरिका संयुक्त कारवाईत इराणचे 48 वरिष्ठ नेते ठार झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, आम्हाला योग्य वाटेल तोपर्यंत आम्ही कारवाई सुरू ठेवू. इराणच्या नव्या नेतृत्वासोबत ट्रम्प चर्चेसाठी तयार. पाकिस्तानातील कराची येथील अमेरिकन दूतावासाच्या गेट समोरून एक नवीन व्हिडिओ समोर. आंदोलक पळतानाचं दृश्य. अनेकांना घातल्या गोळ्या. कराचीत झालेल्या गोळीबारात 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती. भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत. छत्रपती महाराणी ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत मिरवणुकीला प्रारंभ. भिवंडीतील जुनानदुर्खी गावातील अजित जाधव लष्करी सेवेतून निवृत्त. 21 वर्ष देशसेवा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या संरक्षकांमध्ये होता समावेश. होळीला रंगाचा बेरंग टाळा. चंद्रपूर पोलिसांचा इशारा. तुमचा आनंद कोणासाठी दुःख ठरू नये. चंद्रपूर पोलीस आता हाय अलर्टवर. गडचिरोलीत दारूसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोली जिल्ह्यात होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर लगतच्या राज्यातून आणि जिल्ह्यातून दारू तस्करी सापळा रचत पोलिसांची कारवाई. गोंदियातील रामनगर येथे जय श्री श्यामच्या जयघोषाने धुळवड साजरी. जल्लोष करत गुलाल उधळत आनंद साजरा. यवतमाळचे 5 जण अडकले दुबईत. इस्रायल अमेरिका इराण युद्धाचा फटका. फ्लाईट रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय. युद्धजन्य परिस्थितीमुळे रिसोडचं निर्बाण कुटुंब दुबईमध्ये अडकलं. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षित भारतात परत आणावं. निर्बाण कुटुंबियांच्या नातेवाईकांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.